नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत कुटुंबातील एकाच व्यक्तीला पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून पैसे जे आहेत ते 2000 रुपये मिळत होते, परंतु आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, माहिती समोर आलेली आहे की आता पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये हे मुलाला आणि वडिलांना या दोघांनाही मिळणार आहेत। बरं, ते पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे। शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो। पण अनेकांच्या मनात एक प्रश्न महत्त्वाचा कायम राहतो, तो म्हणजे एका कुटुंबातील वडील आणि मुलाला दोघांनाही या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येतो का? याचे सरकारी नियम काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। मित्रांनो, नंबर 1, सरकारी नियमानुसार पीएम किसान योजनेचा लाभ हा एका कुटुंबातल्या फक्त एकाच पात्र शेतकऱ्याला दिला जातो। या योजनेत कुटुंब म्हणजेच पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलं असा विचार केला जातो। त्यामुळे सामान्य परिस्थितीत एका घरातील प्रत्येक सदस्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही। नंबर 2, काही महत्त्वाच्या अटींमध्ये वडील आणि प्रौढ मुलगा या दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येतो। त्यामध्ये जर वडील आणि मुलाच्या नावावर स्वतंत्रपणे शेतीची जमीन सरकारी महसूल नोंदीत नोंदवलेली असेल तर दोघेही पात्र ठरतात, पण यासाठी मुलगा प्रौढ असणं गरजेचं आहे। पण जमीन फक्त वडिलांच्या नावावर असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही। मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता कधी येणार? तर बघा, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता। सरकारकडून आता दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले जातात। तसेच आता 23वा हप्ता हा जुलै 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे, पण याबाबत सरकारने अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आणलेली नाही। त्यामुळे मित्रांनो, 23वा हप्ता अखेर कधी मिळेल याचं काही सांगता येणार नाही, परंतु जुलै महिन्यामध्ये भेटू शकतो, कारण अंदाजानुसार जो 4 महिन्यांचा गॅप टाकला तर त्या अंदाजानुसार जुलै मध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात। आता महत्त्वाचा मुद्दा हा की ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न होता की मुलाला आणि वडिलाला दोघांनाही या पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळतील का, तर नाही। कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे फक्त त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल, किंवा मुलाच्या आणि वडिलांच्या नावावर जर स्वतंत्र जमीन असेल आणि त्याची नोंद हे महसूल विभागामध्ये असेल तर मग त्यांच्या नावावरती वेगवेगळे पैसे हे योजनेच्या माध्यमातून जमा केले जाऊ शकतात, अन्यथा होणार नाही।